गट्टू चिंकीची प्ले डेट. संध्याकाळ होताच गट्टू चिंकी आपला होमवर्क लवकर फिनिश करतात आणि आईला म्हणतात, आई, आम्ही अभ्यास पूर्ण केला. आता आम्ही पार्कमध्ये खेळायला जातोय. हो आई, आम्हाला आधीच उशीर झालाय. काय उशीर? बरं मुलांनो, म्हणजे तुम्हाला खेळायला जायला उशीर झालाय हा? हो आई, जसं अभ्यास करणं महत्वाचं आहे तसंच खेळणं सुद्धा ना. आणि तूच तर म्हणतेस आई की आपण आपली महत्वाची कामं वेळेवर पूर्ण करायला हवी. हो बाबा, ठीक आहे. बरं, लवकर आता दूध संपवा आणि खेळायला जा. गट्टू चिंकी आनंदाने आपलं दूध संपवतात आणि लगेचच पार्कमध्ये खेळायला जातात. अरे, आज तर खेळायला कोणीच आलं नाहीये चिंकी. पार्क तर एकदम रिकामं वाटतंय. हो गट्टू, एकदम बरोबर बोललास तू. गुड्डी तर तिच्या आजीकडे गेलीये. पण हे हरी आणि बंटी कुठे आहेत? अरे, हरी तर कुठेतरी गेलाय ना. आणि बंटीला अभ्यास पूर्ण करायला वेळ लागत असेल. म्हणजे आज आपण दोघंच आहोत. पण तेवढ्यात चिंकी पाहते की पार्कमध्ये एक मुलगा होता जो झोक्यावर बसला होता. जेव्हा चिंकी त्याला लक्षपूर्वक पाहते तेव्हा चिंकी त्याला ओळखते. नाही गट्टू, आपण एकटेच नाहीये. ते बघ, तो गोलू आहे ना. काय? कुठे? जेव्हा गट्टू गोलूला पाहतो तेव्हा गट्टूही त्याला ओळखतो. अरे हो, तो तर गोलूच आहे. मागच्या वर्षी त्याने शाळा बदलली होती. त्यानंतर आपण त्याला बघितलंच नाही. चल जाऊन त्यालाच सांगूया गट्टू. हो हो, चल चिंकी. मग गट्टू चिंकी गोलू जवळ जातात. गोलूही गट्टू चिंकीला पाहताच लगेच त्यांना ओळखतो. अरे गट्टू चिंकी, तुम्ही दोघे इथे? हो गोलू, आणि तू तर मागच्या वर्षी अचानक शाळा बदलली. माहितीये तुला आम्ही किती मिस केलं. अच्छा, काय खरंच चिंकी? हो तर काय गोलू. बरं, तू आता आमच्या घरी चल. तुला भेटून आई सुद्धा खुश होईल. चल गोलू, आमच्या घरी. बघ, समोरच आहे जवळ. गोलू तयार होतो आणि गट्टू चिंकी गोलूला घेऊन आपल्या घरी येतात. आई सुद्धा एवढ्या दिवसांनी गोलूला पाहून खूप खुश होते. ती सगळ्या मुलांना थंड थंड सरबत पाजते. पण तेवढ्यात, काकू, मला गट्टू चिंकीला एवढ्या दिवसांनी भेटल्यानंतर खूप छान वाटलं. नव्या शाळेत नवीन स्कूल फ्रेंड्स बनवणं खूपच अवघड आहे. त्यामुळे माझ्यासोबत खेळण्यासाठी खरंच कोणीच नसतं. ओ, म्हणून आज तू एकटाच बसला होतास पार्कमध्ये? हो गट्टू, तुम्ही या रविवारी माझ्या घरी प्लेडेटसाठी याल? काकू, तुम्ही गट्टू चिंकीला पाठवाल माझ्याकडे? माझ्याकडे नवीन रोबोट पझल्स आहेत ठेवलेले. ते सॉल्व करायला खूप मजा येईल गट्टू चिंकी. रोबोट पझल्स आणि प्ले डेट म्हटल्यानंतर गट्टू चिंकी एक्सायटेड होतात. आई सुद्धा तयार होते आणि यानंतर गोलू आपल्या घरी निघून जातो. रविवारच्या दिवशी गट्टू चिंकी 12 वाजता तयार होतात. गट्टू चिंकी, गोलूच्या आईला जास्त त्रास देऊ नका, ओके? ओके आई. मग आई गट्टू चिंकीला गोलूच्या घरी घेऊन जाते आणि तिथे त्यांना सोडते. वेलकम गट्टू चिंकी. हे बघा, लंच मध्ये आईने तिचा स्पेशल पिझ्झा बनवलाय. हो मुलांनो, स्वागत आहे. या. ये पिझ्झा. थँक्यू काकू, तुम्ही आमच्यासाठी एवढं केलं. अरे बाळा, त्यात काय एवढं? आणि पिझ्झा अजून ओव्हन मध्ये तयार होतोय. तोपर्यंत तुम्ही जाऊन गोलूच्या पझल्सशी खेळा. हा हा, या गट्टू चिंकी. तोपर्यंत मी तुम्हाला प्ले रूम मध्ये घेऊन जातो. प्ले रूम ऐकून गट्टू चिंकी चकित होतात. ते गोलूच्या पाठीमागे जातात आणि पाहतात की गोलूच्या रूमच्या शेजारी अजून एक छोटी रूम होती, जिथे खूप साऱ्या टॉयज आणि छोटीशी स्लाइड सुद्धा होती. ओ माय गॉड गोलू, ही प्ले रूम किती मस्त आहे. मी तर जरी दिवसभर इथे खेळलो तरी बोर होणार नाही. थँक्यू मित्रांनो. हे बघा, हे आहेत माझे नवे रोबोट पझल्स. या 3 पझल्स आहेत. हे घे चिंकी. हे एक तुझं, एक माझं आणि एक गट्टूचं. अरे वा, मग तर आपल्याला शर्यत लावली पाहिजे. जो स्वतःचं पझल सगळ्यात आधी सोडवेल तो जिंकेल. हो, ही मस्त कल्पना आहे गट्टू. चला मग सुरू करूया. नाही, अगोदर 3, 2, 1 म्हणा आणि मग सुरू करा. ओके.
3, 2, 1 सुरू. स्टार्ट म्हणताच गट्टू, चिंकी आणि गोलू आपापले पझल सोडवायला सुरुवात करतात. आणि तिकडे पिझ्झाही बनत होता आणि त्याचा सुगंध पूर्ण घरभर पसरला होता. पाहता पाहता गट्टूच्या ब्ल्यू रोबोटचे पाय दिसू लागतात आणि चिंकीच्या रोबोटचे हात. पण गोलूचं पझल कंप्लीट होणारच होतं. अरे गोलू, ह्यात तर तू खूप हुशार आहेस. हो चिंकी, मला पझल सोडवायला खूप आवडतं ना, त्यामुळे नेहमी मी भरपूर पझल सोडवत असतो ना. गोलू लवकरच आपलं पझल सॉल्व्ह करतो आणि त्यानंतर गट्टूचं पझल कंप्लीट होतं. शेवटी चिंकी सुद्धा आपल्या सगळ्या पझल्स पीसेसला एकत्र करते. काय खरंच? जर आम्ही प्रॅक्टिस केली असती तर पझल सोडवण्याचा आमचा वेग वाढला असता गोलू. एवढंच नाही चिंकी, माझे बाबा म्हणतात पझल सॉल्व्ह केल्यामुळे आपला मेंदू शार्प होतो. हो, हे तर मीही टीव्हीवर ऐकलंय गोलू. तेवढ्यात गोलूची आई सगळ्यांना आवाज देते. पिझ्झा तयार झाला होता. तिघे लवकर जाऊन डायनिंग टेबलवर बाहेर जाऊन बसतात. हे घ्या मुलांनो, गरमागरम पिझ्झा. थँक्यू काकू. थँक्यू आई. मग गट्टू, चिंकी आणि गोलू मजेने पिझ्झा खातात, जो खरोखरच खूप यमी झाला होता. पिझ्झा सोबत काकूंनी ऑरेंज ज्यूस सुद्धा ठेवलं होतं. काकू, तुम्ही खरंच खूप यम्मी पिझ्झा बनवलाय. हा तर बाहेरपेक्षाही जास्त छान आहे. आणि हेल्दी सुद्धा. आणि सोबत असलेलं ऑरेंज ज्यूस सुद्धा रिफ्रेशिंग आहे. थँक्यू मुलांनो. गट्टू, चिंकी, लवकर जेवण करून घ्या. मग आपण तिघे जाऊन त्या स्लाइडवर खेळूया. आणि माझ्याकडे खूप सारे बोर्ड गेम्स पण आहेत. बोर्ड्स गेमच्या बाबतीत ऐकून गट्टू, चिंकी अजूनच एक्साइटेड होतात आणि ते पटकन आपलं जेवण संपवून गोलू सोबत पुन्हा खेळायला जातात. मग तिघे मिळून खूप सारे बोर्ड्स गेम खेळतात. आणि पाहता पाहता केव्हा संध्याकाळ होते आणि गट्टू, चिंकीला घ्यायला आई येते कळतच नाही. मुलांनो, मग कशी वाटली तुम्हाला तुमची प्ले डेट? खूप मस्त आई. काकूंनी आम्हाला खूप यम्मी पिझ्झा दिला. आणि आम्ही खूप गेम्स खेळले. काय खरंच? मग चला काकू आणि गोलूला प्लेडेटवर बोलवण्यासाठी थँक्यू म्हणा. हो, थँक्यू काकू. थँक्यू गोलू. अरे नाही मुलांनो, इतक्या दिवसांनी तर गोलू त्याच्या मित्रांसोबत खेळला, नाहीतर त्याचे या नवीन शाळेत मित्रच झाले नाहीयेत. तुम्ही दोघं असेच गोलूला भेटायला येत जा. त्याला छान वाटेल आणि मलाही. गोलू, मग तू आमच्याशी आणि हरी-बंटी गुड्डी सोबत खेळायला तिथे पार्कला ये. आम्ही सगळे तिथेच खेळायला जातो. काय खरंच चिंकी? हो, नक्कीच गोलू. हे ऐकून गोलू सुद्धा खूप खुश होतो आणि त्या दिवसानंतर गोलू सुद्धा गट्टू, चिंकी सोबत रोज खेळायला येऊ लागला. जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा.